आज आपण बनवतोय पडवळची भाजी। काय तुमच्या घरी सुद्धा पडवळची भाजी खात नाही? आजची ही रेसिपी तुम्ही एकदा बघितली ना आणि अशी बनवून जर तुम्ही दिली ना तर माझी खात्री आहे 100% ही पडवळची भाजी मागून मागून खातील। खूपच युनिक रेसिपी बनवून दाखवलेली आहे, तर रेसिपी नक्की पहा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा। चला तर सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय। 2 चमचे तेल घालायचं। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची। यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालायचं। हिंग पावडर घालूया। यानंतर इथे मी 2 मोठे उभे चिरलेले कांदे घेतलेत। कांदे घालायचे आणि परतून घ्यायचे। याचा रंग सोनेरी होत नाही तोपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झालेला आहे, पहा याचा रंग सुद्धा बदललेला आहे। आता यामध्ये कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात त्या घालायच्या। 1 चमचा बेसन घेतलेला आहे, बेसन घालायचं। यानंतर 1 चमचा आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतली आहे ती घालायची। तुमच्याकडे फक्त आलं लसूण पेस्ट असेल ती घातली तरी सुद्धा चालेल। मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे मसाले चांगले शिजवून घ्यायचे। यानंतर हळद पावडर 1 चमचा आणि 2 उकडलेले बटाटे मी असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजेच बारीक कापून घेतलेत ते घालायचे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझी ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। भाजी मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता थोडंसं हलकं पाणी शिंपडायचं, लीड लावायचं आणि 3 ते 4 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची। यामुळे काय होतं, भाजी छान शिजली जाते, मसाले सुद्धा व्यवस्थित लागले जातात। भाजी आता एकदा 3 ते 4 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायची आहे। तर आपली ही बटाट्याची भाजी आता तयार झालेली आहे। ही भाजी आहे ना, ही सगळी मी भाजी वापरणार नाही आहे, तर थोडी अर्धी भाजी काढून घेते, आपल्याला ही वेगळी सुद्धा खाता येते। तर इथे जास्त भाजी केली होती, यासाठी मी ही भाजी थोडीशी काढून घेते। आपण जी पडवळच्या भाजीची रेसिपी बनवतोय त्यासाठी एवढी भाजीची गरज नाही, थोडीच भाजी लागणार आहे, म्हणूनच मी थोडी भाजी काढते। आता आपल्याला ही एवढी भाजी पुरेसी आहे। आता इथे मी पावभाजीचा मॅशर घेतलेला आहे। मॅशरच्या साहाय्याने आपल्याला ही बटाट्याची भाजी थोडीशी मॅश करून घ्यायची। बटाटा छान मऊसूत झालेला आहे, त्यामुळे मॅश सुद्धा पटकन झाली, हे बघा। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आणि मिक्स केल्यानंतर एखाद्या बाउलमध्ये वाटीमध्ये काढून घ्यायची आणि हलकीशी थंड करून घ्यायची। तर आपली ही आता बटाट्याची भाजी तयार झालेली आहे, काढून घेऊया। यानंतर इथे आपण पडवळची रेसिपी बनवतोय, तर मी इथे पाव किलो पडवळ घेतलेली आहे। हे बघा, मोठे होते तर याचे मी असे तुकडे करून घेतले। पडवळची रेसिपी बनवण्यापूर्वीच धुवून घ्यायची, नंतर धुवायची नाही। तर सुरुवातीलाच मी चांगली ही धुवून घेतली आहे, त्यानंतर कोरडी करून घेतलेली आहे। आता याचे आपल्याला तुकडे करायचे आहेत, म्हणजेच कापून घ्यायचे आहेत। तर 1 इंच आकाराचे मी असे तुकडे करून घेते, हे बघा। जास्त मोठे नाही करायचे, एवढेच करायचे। यानंतर यामध्ये ज्या बिया आहेत ना त्या बिया काढायच्या। तर जेवढे पडवळ आपण चिरून ठेवली आहे त्या पडवळमधल्या बिया आपण काढून घेऊया। तुम्हाला जेवढी पडवळची भाजी हवी असेल तेवढी घेऊ शकता। तर हे बघा, सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत। यासाठीच ही भाजी आहे ना ती आधीच धुवून घ्यायची। आता इथे मी बटाट्याची भाजी आहे ती एका बाउलमध्ये काढून घेतली। आता हे पडवळ आपण कट करून ठेवली आहे ना त्यामध्ये ही भाजी भरायची आहे। अशा पद्धतीने स्टफिंग करून घ्यायचं, व्यवस्थित असं दाबून भरायचं। कोटिंग केल्यामुळे व्यवस्थित ही भाजी आहे ना ती बाहेर येत नाही आणि आपण बेसन सुद्धा यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे स्टफिंग व्यवस्थित यामध्ये बसलं जातं, अजिबात ते बाहेर येत नाही। बटाट्याची भाजी आहे ना ती दाबून एकदम भरायची, म्हणजे ती बाहेर येणार नाही। तर हे बघा, अशा पद्धतीने सगळ्याच मी पडवळमध्ये भाजी भरून घेतलेली आहे। ही बघा, कुठेही हे बाहेर येणार नाही। अशा पद्धतीने जर दाबून भरली ना तर अजिबात ती बाहेर येत नाही।
तर आपलं आता हे पडवळमध्ये बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग भरून तयार झालेलं आहे। पुढची सुरुवात करूया। तर यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे। 2 ते 3 चमचे तेल घालायचं। नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे। तेल चांगलं पसरवून घ्यायचं। नंतर आपण ज्या पडवळमध्ये बटाट्याची भाजी स्टफिंग करून ठेवली होती ना, ती सगळी यामध्ये घालायची। गॅसची फ्लेम इथे मी एकदम स्लो ठेवलेली आहे, फास्ट करायची नाही आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला ही पडवळ आहे ती चांगली शॅलो फ्राय करून घ्यायची। तुम्ही कधी अशी पडवळची भाजी स्टफिंग करून बनवलेली आहे का? असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्या पद्धतीने बनवली आहे ते सुद्धा सांगा, म्हणजे पुढच्या वेळी मी तुमच्याप्रमाणे रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करेन। लीड लावून मी 2 मिनिटं फक्त ही भाजी छान वाफेवर शिजवून घेतली। पुन्हा आता काय करायचं, असं 2 ते 3 वेळा आपल्याला करायचं आहे। उलटून पालटून ही पडवळ छान शिजवून घ्यायची। तर फोकच्या साहाय्याने किंवा एखादा चमचा घ्यायचा आहे आणि सावकाश याला पलटून घ्यायचं आहे, म्हणजे यामधलं स्टफिंग बाहेर येत नाही। तर सगळी पडवळ मी उलटून घेतलेली आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा लीड लावून चांगली शेकून घेऊया, 2 मिनिटं भाजून घेऊया। तर हे बघा, याचा रंग किती सुरेख आलाय पहा, मस्त सोनेरी रंग आलेला आहे। आता पुन्हा याला पलटून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने आणि पूर्ण पडवळ सुद्धा छान आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। अगदी 5 ते 7 मिनिटात ही पडवळ शिजून तयार होते, जास्त वेळ लागत नाही। आपण बटाट्याची भाजी तर आधीच शिजवून घेतलेली आहे। तर 3 ते 4 वेळा मी ही प्रोसेस केली, तुम्ही पाहू शकता। मस्त आपली पडवळ ही शिजलेली आहे। स्टफिंग पहा, अजिबात बाहेर आलेला नाही, रंग सुद्धा सोनेरी आलेला आहे, खूप मस्त रंग आलेला आहे, अजिबात हे स्टफिंग बाहेर पडलेलं नाही पहा। आता हे स्टफिंग केलेलं पडवळ आहे ते काढून घेऊया। अशीच भाजी खायला आवडत नाही, चणा डाळ नेहमी आपण घालून करत असतो किंवा इतर कडधान्य घालून करत असतो ही भाजी। पडवळची भाजी खायला बऱ्याच जणांना आवडत नाही, अजिबात नाकं मुरडतात, नको म्हणतात। तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा हे स्टफिंग केलेली पडवळची भाजी बनवून द्या, माझी खात्री आहे 100% आवडणारच। ज्यांना आवडत नाही ना, ते सुद्धा मागून मागून खातील। तुम्ही कधी या पद्धतीने पडवळची भाजी बनवली नसेल तर माझ्या म्हणण्यानुसार एकदा नक्की बनवून पहा। तर आजची ही पडवळच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा अशी बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। माझी खात्री आहे तुम्हाला ही भाजी आवडलीच असणार। जराही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा युनिक आणि नवनवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।